नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा विषय गणित यामधील संख्यांची तुलना, चढता उतरता क्रम यावरील काही उदाहरण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे। बघा, आता ज्यावेळेस आपण संख्यांची तुलना करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये तुलना म्हणजे काय, तर लहान मोठेपणा आणि चढता उतरता क्रम करताना सुद्धा आपल्याला संख्या लहान मोठेपणा या पद्धतीने मांडायच्या असतात। आता बघा, आपल्याला माहिती आहे की नेहमी दोन अंकी संख्या, आता इथे एक उदाहरण घ्यायचं झालं तर बघा 3542 आणि इथे उदाहरण मी घेतलं 979। तर आता आपल्याला माहिती आहे या 4 अंकी संख्या आहेत आणि या 3 अंकी संख्या आहेत। तर आपल्याला माहिती आहे या 3 अंकी संख्यापेक्षा ही 4 अंकी संख्या नक्कीच मोठी असणार आहे। म्हणजे मग इथे कोणती संख्या मोठी, तर ही संख्या मोठी, म्हणून मग याच्याकडे हे चिन्ह म्हणजे ही दोन टोकं आहेत ती या संख्येकडे येतील, जेणेकरून ही संख्या मोठी आहे। हे झालं पहिला नियम। आता दुसरं म्हणजे काय, सपोज दोन्ही संख्या सेमच आहेत, आता समान अंकी संख्यांचा विचार करायचा आहे तर दोन्ही संख्या 4 अंकी असल्यास सर्वात डावीकडच्या, आता बघा इथे मी एक नंबर देते 9725 आणि इथे देते मी अंक 8125। मग आता ही पण 4 अंकी संख्या आणि ही पण 4 अंकी संख्या, इथे खूप सोपं होतं, ही 3 अंकी होती आणि ही 4 अंकी होती, म्हणून आपण लगेचच काय केलं, ही 4 अंकी संख्या हिच्यापेक्षा मोठी म्हणून मी इकडे टोक केलं असं, बरोबर आहे, हे लगेच सोडवलं। आता तर दोन्ही पण संख्या जर 4 अंकीच असतील, बघा ही पण 4 अंकी आणि ही पण 4 अंकी आहे, मग अशा वेळी आपण काय करतो, तर अशा वेळी बघा आपण संख्यांचा म्हणजे डावीकडचा विचार करतो, संख्यांच्या पहिल्या अंकांचा विचार करतो। बघा इथे 9 आहे आणि इथे 8 आहे, मग 9 पेक्षा 8 ही संख्या लहान आहे, त्याच्यामुळे हा अंक काय झाला, लहान अंक झाला, आणि ही संख्या कशी झाली, मोठी संख्या झाली, म्हणून मी इथे सुद्धा कोणते चिन्ह येणार आहे, तर हे चिन्ह येणार आहे। मग बघा, बऱ्याच वेळा मुलांना खूप जम्बलिंग होतं की चिन्ह नेमकं द्यायचं होतं, त्यांना कळतं लहान मोठेपणा म्हणजे काय, पण कळत नाही की 2 टोक मोठ्या संख्येकडे 1 टोक मोठ्या संख्येकडे, तर काय लक्षात ठेवायचं, तर मगरीचं तोंड लक्षात ठेवायचं। बघा सपोज इथे आहे ससा आणि इथे आहे हरिण, म्हणजे मोठी संख्या म्हणजे मी हरिण पकडले आणि छोटी संख्या म्हणजे मी इथे ससा पकडले, आणि ही आहे मगर। मग हरिण आणि ससा दोघे सुद्धा पाणी प्यायला एकत्र आलेत, तर मग मगर आहे ती कोणाला पहिलं खाईल, तर ती सशाला घेणार आहे का नाही, ती मोठ्याकडे बघणार की नाही, मग ती मगरीचं तोंड, मगरीचं तोंड कुठे उघडणार आहे, या पद्धतीनं ती मोठा खाऊ खाण्यासाठी, हो की नाही, म्हणजे ती हरणाकडे। मग आता लक्षात राहिलं का, हे मगरीचं तोंड आहे, मग ज्यावेळेस मगरीचं तोंड उघडते त्यावेळेस ती असं उघडणार आहे, हो की नाही, या पद्धतीनं, म्हणजे हे मगरीचं तोंड उघडलेलं आहे कोणत्याकडे, मोठ्याकडे। मग लक्षात ठेवायचं की मोठ्याकडे ही 2 टोकं असणार आहेत आणि छोट्याकडे हे एकच टोक असणार आहे, या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे आपली जम्बलिंग होणार नाही। आता आपण प्रश्न सोडूया म्हणजे आपल्या लक्षात येईल। बघा इथे पहिला प्रश्न असा दिला आपल्याला, खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती। आता आपण इथे पर्यायांचा विचार करूया, तर बघा इथे ही संख्या 5 अंकी आहे, ही पण 5 अंकी आहे, ही 4 अंकी आणि ही पण 4 अंकी आहे, मग आपल्याला लहान विचारलं, मग या 5 अंकी संख्या येतील का, कारण या दोन्ही संख्या दोन्हीपेक्षा मोठ्या आहेत, त्याच्यामुळे या 5 अंकी संख्या येणार नाहीत उत्तरामध्ये। आता राहिला प्रश्न या दोघांचा। आता इथे बघा पहिल्यांदा इथे 9 आहे आणि इथे सुद्धा 9 आहे, म्हणजे पहिला अंक कसा आहे, तर सेम आहे। बघा इथला पहिला अंक इथे 9 आहे आणि इथे पण 9 आहे, म्हणजे पहिले दोन्ही अंक पहिले अंक सेम आहेत दोन्ही संख्यांमध्ये। मग दुसरी संख्या बघायची, इथे 8 आहे आणि इथे 9 आहे, मग 8 लहान आहेत आणि 9 मोठी आहेत, पण आपल्याला लहान संख्या शोधायची आहे, मग इथे 8 लहान आहेत, म्हणून मग इथे काय याच्यापेक्षा म्हणजे 9908 पेक्षा 9875 ही संख्या कशी आहे, लहान आहे, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न बघा, 65291 मध्ये ब्रॅकेट आहे 65185 या संख्या चौकोनाच्या जागी कोणती संख्या घेतल्यास त्यांचा उतरता क्रम योग्य होईल। आपलं उतरता विचारले, उतरता म्हणजे काय, मोठ्या संख्येपासून लहान संख्येकडे। ज्यावेळेस आपण पायऱ्या उतरतो त्यावेळेस बघा मोठ्या पहिल्यांदा 10वी पायरी, मग 9 राहतात, मग 8 राहतात, मग 7 राहतात, अशा पद्धतीने आपण शेवटच्या पायरीपर्यंत येतो, म्हणजे मोठ्या संख्येपासून लहान संख्येपर्यंत। मग आता याच्यामध्ये बघा ही संख्या मोठी असणार आहे आणि याच्यापेक्षा इथली संख्या कशी असणार आहे, लहान असणार आहे, पण याच्यापेक्षा मात्र इथली संख्या काय असणार आहे, मोठी असणार आहे, मग याच्यापेक्षा लहान आणि इथल्या संख्येपेक्षा मोठी अशी संख्या शोधूया। बघा 65291 पेक्षा ही संख्या कशी आहे, मोठी आहे, 65298, म्हणजे याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे, म्हणजे ही येईल का इथे, याच्यापेक्षा लहान पाहिजे, म्हणजे ही येणार नाही। 65198, आता बघा 65198, तर येस करेक्ट, ही संख्या मात्र इथे येऊ शकते का, तर बघा 65000 पहिल्या या दोन संख्या सेम आहेत
आता इथे 291 आहेत आणि इथे 198 आहेत, म्हणजे इथे 2 आहेत आणि इथे 1 आहेत, म्हणजे याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे, त्याच्यामुळे ही संख्या इथे येऊ शकते. आणि बघा याच्यापेक्षा ही संख्या लहान आहे, म्हणजे याच्यापेक्षा ही दिलेली संख्या त्याच्यापेक्षा ही संख्या मोठीच आहे. बघा 65,185 आहेत आणि ह्या 85 पेक्षा हे 98 मोठे आहेत, म्हणून मग इथे योग्य उत्तर कोणतं आहे तर पर्याय क्रमांक 2. ही येणार नाही कारण ही खूप छोटी संख्या होईल, याच्यापेक्षा सुद्धा ही संख्या छोटी आहे, त्याच्यामुळे ही येणार नाही मध्ये इथे. आणि ही बघायला गेलात तर ही आहे ती याच्या पुढची संख्या, म्हणजे याच्या अगोदरची संख्या, म्हणजे ही याच्या पुढे येणार आहे, त्याच्यामुळे इथे येईल का नाही. मग ही कोणती आहे याच्यापेक्षा मोठी आणि याच्यापेक्षा लहान संख्या. सॉरी 65,291 पेक्षा लहान आणि 65,185 पेक्षा मोठी, म्हणून मी इथे कोणती संख्या येणार आहे 65,198. कारण उतरता क्रम म्हणजे काय याच्यापेक्षा ही छोटी आणि याच्यापेक्षा सुद्धा ही छोटी पाहिजे, म्हणून मी इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा इथे पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. आता इथे 3,500 हे अक्षरामध्ये दिले, आधी आपण संख्या अंकामध्ये लिहून घेऊया. 3,500 म्हणजेच किती 2,750, म्हणजे 3 पूर्ण व्हायला 3,000 व्हायला पावभाग कमी, म्हणजे 3,000 व्हायला 250 कमी, म्हणजेच 3,500 म्हणजे किती 2,750. आता इथे 2,500 म्हणजे किती 2,500. 3,500 म्हणजे काय 3,250. मराठी अंक लिहूया 3,250. 3,500 म्हणजे 3,000 आणि वर पावभाग म्हणजे 3,250. 4,500 म्हणजे काय 4,500. आता आपल्याला विचारले सर्वात लहान, मग बघा बरं इथे 3 इथे 4, सगळ्या संख्या 4 अंकी संख्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं. आणि आता बघा इथे 3 आहेत, इथे 4 आहेत, इथे 2 आहे, म्हणजे ह्या दोन्ही संख्या मोठ्या आहेत, आपल्याला लहान पाहिजे, मग एकतर ही लहान येईल किंवा ही लहान येईल. मग इथे 2,007 आहे, बघा 2च्या नंतर इथे 7 आहे, 2च्या नंतर इथे 5 आहेत, पहिल्या संख्या सेम आहेत, म्हणून मग दुसरी बघितली इथे 7 आहे आणि इथे 5 आहे, मग ही 5 लहान आहे, मग आपल्याला लहानच संख्या विचारली, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2,500. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील चौकटीत हे चिन्ह योग्य ठरेल. मग आता इथे बघा ही पण संख्या 4 अंकी आणि ही पण संख्या 4 अंकी आहे, इथे 2 पहिले सेम आहेत, मग इथे 9 आहे आणि इथे 8 आहेत, मग 9पेक्षा 8 लहान आहेत, म्हणजे ही संख्या मोठी आहे 2,957, 2,893, याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे, म्हणून मग इथे हे चिन्ह आपल्याला इकडे टोक असणार पाहिजे. आता इथे बघा 3,345, 3,339. आता बघा इथे 33, पहिल्या 2 संख्या सेम आहेत, मग तिसरी संख्या बघा इथे 4 आहे आणि इथे 3 आहे, मग या 3 पेक्षा सुद्धा 4 मोठे आहेत, म्हणून मग इथे सुद्धा हे टोक येतं, म्हणजे ही संख्या मोठी आहे, म्हणून मग इथे हे चिन्ह आलं. आता इथे बघा 7,854, 7,900, पहिली संख्या सेम आहे, दुसरी संख्या बघा इथे 8 आहे आणि इथे 9 आहे, मग 8पेक्षा 9 मोठे आहेत, म्हणून मग ही संख्या काय होणार आहे मोठी आहे, मग 7,854 पेक्षा 7,900 मोठी आहे, म्हणून मग इथे योग्य चिन्ह आहे हे. आता बघा 6,948 आणि 967 ही 4 अंकी आहे, ही 3 अंकी आहे, मग 4 अंकी संख्या मोठी, म्हणून मी इथे हे चिन्ह आपल्याला असं चिन्ह कुठे दिसते तर पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा इथे संख्या दिली आपल्याला 7,269, 8,423, 2,960, 2,995. येथे सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक किती. आता सर्वात मोठी संख्या तर बघा याच्यामध्ये या सगळ्या ही पण 4 अंकी आहे, ही पण 4 अंकी संख्या, ही पण 4 अंकी आणि ही पण 4 अंकी. मग सर्वात मोठी संख्या कोण आहे तर पहिला अंक बघायचा, इथे 7 आहे, इथे 8 आहे, म्हणजे 8,423 ही सगळ्यात मोठी संख्या आहे, 8,423. आणि आपल्याला सर्वात लहान विचारले, मग बघा याच्यामध्ये इथे पण 2 आहे आणि इथे पण 2 आहे, म्हणजे पहिला अंक जर सेम आहे तर दुसरं बघूया इथे 9 आहे, इथे पण 9 आहे, पहिले 2 अंक सेम आहेत, तिसरा अंक इथे 6 आणि इथे 9 आहे, मग 6 लहान आहे, म्हणजे 2,960 ही संख्या काय आहे लहान आहे, 2,960. यांच्यातील आपल्याला फरक विचारला आहे, फरक म्हणजेच वजाबाकी. 3तून 0 गेले 3, 2तून 6 जात नाही, 2 कट केले वर घेतले, इकडचं एक इथे घेतला, इथे राहिले हे 3, 12तून 6 गेले, इथे राहिले 6, 3तून 9 जात नाहीत, आपण हातचा घेतो, इकडे राहिले, इथे राहिले हे 7. आता 13तून 9 घालवायचे, मग आपल्याला माहिती आहे 9 पासून 13पर्यंत काउंट करायचं, 9, 10, 11, 12, 13, 1, 2, 3, 4, आपण बोटं घ्यायचेत, मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी रेषा काढल्यात, 9च्या नंतर 10, 11, 12, 13, किती आले हे 4, मग इथे लिहून घ्यायचं आहे 4, 7तून 2 गेले, इथे राहिले 5, मग आपलं उत्तर किती आलं आहे 5,463. मग बघा बरं इथे 5,463 कुठे आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यांची तुलना
चढता उतरता क्रम यावरील काही गणित आजच्या व्हिडिओमध्ये सोडून घेतलेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.